हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नारळी पौर्णिमा स्पेशल आज मी आपल्या चॅनलवर नारळी भात करत आहे. बघा, हा भात किती मोकळा मोकळा आणि सुंदर दिसत आहे. चला तर मग बघूया ही रेसिपी मी कशी केलेली आहे. याच्यासाठी मी नारळ घेतलेला आहे खिसून, म्हणजे खोबरं घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये केशर घेतले, त्यात थोडंसं दूध घातलेलं आहे. त्याचबरोबर 1.5 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून घातलेले आहेत. काजू घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे, वेलची आणि लवंग घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यात थोडंसं पाणी घालून त्याचं दूध आपण वेगळं काढून घेणार आहोत. आणि मग एका बाजूला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून त्याच्यामध्ये वेलची आणि लवंग घालून घेणार आहे आणि ती परतवून घेणार आहे. मग त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहे आणि ते सुद्धा परतवून घेणार आहे. तांदूळ परतवून झाले की मग मी त्याच्यामध्ये नारळाचं दूध घालून घेणार आहे आणि चांगलं शिजवून घेणार आहे. नारळाचं दूध घातल्यानंतर आपल्याला भात 80% पर्यंत शिजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये लगेचच केशरवालं जे दूध केलेलं आहे तेही घालायचं आहे. आणि भात चांगला शिजला की मग आपण त्याच्यामध्ये गूळ आणि फक्त 2 चमचे इतकी साखर घालणार आहोत आणि पूर्ण 90% पर्यंत भात शिजून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काजूही घालणार आहोत आणि झाकण ठेवून भात चांगला शिजून घेणार आहोत. आणि आपण घाई करायची नाही. जॅगरी म्हणजे गूळ आणि साखर घालायची. आधी 80% भात शिजून घ्यायचा आणि मगच गूळ घालायचा, नाही तर भात व्यवस्थित शिजत नाही. मग भात शिजला की त्याच्यामध्ये गूळ, खिसलेलं खोबरं, वेलची पावडर असं सगळं घालून पुन्हा एकदा थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि मग सर्व करायचं. बघा, मी हा नारळी भात कसा सर्व केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.